नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सुरक्षित आहात ना? घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. शासनानं दिलेल्या सर्व नियमांचं मित्रांनो पालन करा. तर आपण आज ऑनलाईन टीचिंग आपण घेतो. तर 2020 आणि 2021 हे जे शैक्षणिक वर्ष आहे, या शैक्षणिक वर्षामध्ये आपण पदार्पण केले आणि तुमचं या वर्षामध्ये मी प्रथमतः इतिहास विभागाच्या वतीनं तुमचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी हा नवीन जो सिलेबस आहे, हा नवीन सिलेबस आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयरला असताना पेपर नंबर फर्स्ट, पेपर नंबर सेकंड तुम्हाला झालाय. सेकंड इयरला असताना पेपर नंबर थर्ड, पेपर नंबर फोर्थ, पेपर नंबर फिफ्थ, पेपर नंबर 6 तुम्हाला झाला. त्याच्यानंतर आता तुम्ही ज्यावेळी थर्ड इयरला गेला किंवा आता गेलाय, तेव्हा तुम्हाला पेपर नंबर 7, पेपर नंबर 8, पेपर नंबर 9, पेपर नंबर 10 आणि पेपर नंबर 11 हा सेमिस्टर 5व्या सेमिस्टरसाठी. कारण पहिली सेमिस्टरची ही फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टर झाली, सेकंड सेमिस्टर झाली, पुन्हा त्याच्यानंतर सेकंड इयरला थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर झाली आणि आता 5वी आणि 6वी जी सेमिस्टर आहे, ही सेमिस्टर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला एकूण 5 पेपर अभ्यासायचे. हे जो विषय तुम्ही निवडणार आहे, उदाहरणार्थ हिस्ट्री, तर हिस्ट्रीचे 5 पेपर तुम्हाला असणार आहे आणि प्लस कंपल्सरी इंग्लिशचा 1 पेपर तुम्हाला असणार. म्हणजे असे एकूण 6 पेपर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 40 मार्काचे हे पेपर असणार आहे आणि 10 मार्काची तुमची मग असाइनमेंट असेल किंवा तुमचं प्रोजेक्ट वर्क असेल, हे प्रोजेक्ट वर्क तुमचं असणार आहे. टेस्ट जे आहेत ह्या वर्षभर तुमच्या टेस्ट त्यामध्ये होणार आहेत. तर 10 मार्क ही प्रोजेक्ट वर्कला असणार आहेत आणि 40 मार्क ही मित्रांनो थेअरीला असणार आहेत. आणि हे जे 5 पेपर आहेत इतिहासाचे, हे 5 पेपर कुठले कुठले आहेत? तर पेपर नंबर जो 7 आहे, हा पेपर नंबर 7 आहे प्राचीन भारताचा इतिहास. प्राचीन भारताचा इतिहास हा पेपर नंबर 5 आहे. त्याच्यानंतर पेपर नंबर 7 आहे. त्याच्यानंतर पेपर नंबर 8 जो आहे, हा पेपर नंबर 8 मध्ययुगीन भारत जो आहे, ह्या मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे, हा मध्ययुगीन भारताचा इतिहास हा पेपर नंबर 8 असणार. त्याच्यानंतर पेपर नंबर 9 जो आहे, हा क्रांतीचं युग जे ह्या नावाचा जो पेपर आहे, राज्यक्रांत्या ज्या झाल्या, ह्या राज्यक्रांत्याचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर पेपर नंबर 10 जो आहे, हा पेपर नंबर 10 मराठ्यांचा राजकीय इतिहास जो आहे, हा मराठ्यांचा राजकीय इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि पेपर नंबर 9 जो आहे, हा इतिहास लेखन शास्त्र म्हणून आपल्याला अभ्यासायचा आहे. तर मित्रांनो, हे जे 5 पेपर आहेत, हे 5 पेपर आपल्याला अभ्यासायचे आहेत. ह्या 5 पेपर आणि त्याचबरोबर मगाशी सांगितलं मी कंपल्सरी इंग्लिश जो आहे, हा कंपल्सरी इंग्लिशचा एक पेपर असलेला आपल्याला दिसून येतो. तर पहिल्यांदा मी आज कुठला पेपर घेणार आहे? तर आज मी जो पेपर घेणार आहे, हा सुरुवातीला 10 नंबरचा पेपर घेणार. मराठ्यांचा जो राजकीय इतिहास जो आहे, हा मराठ्यांचा राजकीय इतिहास जो आहे, हा आपण अभ्यासायचा आहे. मराठ्यांचा इतिहास जो आहे, हा मराठ्यांचा इतिहास मित्रांनो आपल्याला यामध्ये याचा अभ्यास करायचा. यामध्ये पहिला टॉपिक जो घ्यायचा आहे मला, हा कुठला घ्यायचा आहे? तर त्यामध्ये छत्रपती शाहू असतील, छत्रपती शाहू ताराबाई युद्ध असेल, त्यामध्ये बाळाजी विश्वनाथांचं जे कार्य हे कार्य असेल, हे जे आहे हे यामध्ये आपल्याला अभ्यास आहे. छत्रपती शाहू आणि बाळाजी विश्वनाथ, म्हणजे आपण जर इतिहासाचा अभ्यास आपण करतोय, त्यावेळी आपल्याला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी 17वं शतक आणि या 17व्या शतकाच्या मध्यावर
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. ह्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं मराठ्यांचं स्वतंत्र राज्य जे ह्या स्वतंत्र राज्याची स्थापना केलेली होती. हिंदवी स्वराज्य जे म्हणतो आपण, या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती. आणि खरं तर मित्रांनो, स्वराज्याची स्थापना ही खरं तर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवन जे आहे, ह्या सांस्कृतिक जीवनामध्ये आमूलाग्र असा जो बदल आहे, हा आमूलाग्र असा बदल घडवणारी ही घटना असलेली आपल्याला दिसते. मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा ज्यावेळी आपण आदर्श घेतो, फक्त त्यांचं नाव घेऊन त्यांचा उदो उदो नको करायला. आपण आपल्या स्वतःच्या दिनचर्येमध्ये, जीवनचर्येमध्ये आपण तसंच वागलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं ज्यावेळी नाव आपण घेतो तेव्हा आपणही त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे. आणि म्हणून हे जे मराठ्यांचा इतिहास जो आहे, हा मराठ्यांचा अतिशय पराक्रमाचा असा जो इतिहास आहे, हा पराक्रमाचा इतिहास आहे. हा पराक्रमाचा इतिहास अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे. कारण महाराजांचं कार्य आपण बघितलं. फर्स्ट इयरला असताना तुम्ही मराठी सत्तेचा जो उदय आहे, हा उदय कसा झाला याचा अभ्यास केलाय. याचा अभ्यास केलेला आहे. मग आता आपल्याला टीवायला मराठ्यांचा राजकीय इतिहास जो आहे, हा मराठ्यांचा राजकीय इतिहास आपल्याला बघायचा असलेला दिसून येतो. कारण महाराजांनी डोंगराळ आणि खडकाळ असा जो प्रदेश आहे, ह्या डोंगराळ आणि खडकाळ प्रदेशातील मराठमोळी माणसं जी होती, ह्या मराठमोळ्या माणसांचं जे संघटन आहे, हे संघटन केलेलं होतं. आणि नुसतं संघटन केलं नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या अंगामध्ये स्वातंत्र्याचा विचार पेरलेला होता. आणि खरं तर नुसता विचार पेरला नाही तर या विचारानं लोक जी आहेत ही लोक भारावून गेलेले आपल्याला दिसतात. आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या संघटित होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचं जे कार्य आहे, हे कार्य केलेलं आपल्याला दिसतो. कारण मराठी माणूस जो आहे, हा सामान्य मराठी माणूस, ह्या सामान्य मराठी माणसामध्ये स्वत्व आणि सामान्य मराठी माणसामध्ये जो स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वराज्य, स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा आणि स्वसंरक्षण आणि स्वसंस्कृती यांच्या रक्षणासाठी स्वतः लढण्याची प्रेरणा दिलेली होती. प्रसंगी स्वतःचं आत्मसमर्पण जे आत्मसमर्पण करण्याची प्रेरणा, ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आपल्याला दिसून येते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती तेव्हा. ज्यावेळी तुम्ही मराठी सत्तेचा उदय अभ्यासला तेव्हा लक्षात येतं की किती संकट आलेली होती महाराजांनी. जेव्हा आपण आज टीव्हीवर वेगवेगळ्या मालिका बघतो, ऐतिहासिक मालिका, आणि तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं, अरेच्या आपण आज या महाराष्ट्रामध्ये राहतो, पण या महाराष्ट्रासाठी या युगपुरुषानं किती योगदान दिलेले. आणि मग अतिशय अशी प्रतिकूल अशी परिस्थिती होती. प्रतिकूल परिस्थिती काय होती तर बघा, शिवाजी महाराजांच्या जे शत्रू होते, ह्या शत्रूंनी उचल खाल्लेली होती. इकडं आदिलशाह होता, इकडं कुतुबशाह होता, मोगल तर होताच होता, इकडे सिद्धी होता, पोर्तुगीज होता, इंग्रज होता. यासारख्या प्रबळ अशा ज्या सत्ता आहेत, यासारख्या प्रबळ अशा ज्या सत्ता, या सत्तांशी संघर्ष महाराजांनी केलेला होता. आणि सत्तांशी संघर्ष करून मराठी सत्ता जी होती, या मराठी सत्तेला स्थिर पायावर उभं करण्याचं जे काम आहे, हे काम या युग पुरुषांना केलेलं आपल्याला दिसतो. छत्रपती शिवरायांनी हे काम केलेलं आपल्याला दिसतं. स्वतःचा राज्याभिषेक केला, पण या स्वतःच्या राज्याभिषेकाच्या द्वारे दाखवलं काय तर स्वतंत्र आणि सार्वभौम राज्यसत्ता, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्यसत्तेची जी निर्मिती, ही निर्मिती केली. एकदेशीय हिंदू लोक आणि एकदेशीय हिंदू लोकांना राजसिंहासन आणि राजा मिळाला. लोक कल्याणकारी राजेशाहीचा आदर्श जो आहे, हा लोक कल्याणकारी राजेशाहीचा आदर्श त्यांनी भारताच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये दाखवून दिलेला आपल्याला दिसतो. स्वराज्याचं सुराज्यामध्ये जे रूपांतर आहे, हे रूपांतर करण्यासाठी अखंड असं जे परिश्रम आहेत, हे परिश्रम त्यांनी घेतलेले आपल्याला दिसतात.
1 मिनिटाची ही विश्रांती न घेता फक्त आणि फक्त स्वराज्यासाठीचं जे काम आहे हे स्वराज्यासाठीचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्याहीपेक्षा मराठी माणूस जो आहे, या मराठी माणसाच्या मनाची जी जडणघडण आहे, ही जडणघडण जी केली ती सगळ्यात सर्वश्रेष्ठ अशी कामगिरी. प्रत्येकाच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं बीज पेरलेलं होतं आणि खरंच त्यावरचा मराठी मावळा जो आहे, हा मराठी मावळा स्वराज्यासाठी बलिदान देण्यासाठी तयार होता. चुरस लागलेली होती, या मोहिमेवर मी जाऊ का त्या मोहिमेवर मी जाऊ, अशी ही चुरस लागलेली होती. इतकं हे स्वातंत्र्याचं वारं जे आहे, हे वारं त्यांच्या अंगामध्ये भिनलेलं आपल्याला दिसून येतो. प्रसंगी लढण्याची तयारी होतीच होती, पण स्वतःचं आत्मसमर्पण करण्याची प्रेरणा जे हे प्रत्येक सामान्य मराठी माणसांच्या मध्ये पेरण्याचं काम जे आहे, हे काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आपल्याला दिसतं. मित्रांनो, शिवकाळ आपण जर बघितला किंवा बघितलाय तुम्ही फर्स्ट इयरला असताना, या शिवकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वराज्य, स्वातंत्र्य आणि स्वधर्म रक्षण आणि या स्वधर्म रक्षणाची प्रेरणा जी आहे, ही प्रेरणा इतकी प्रखर होती की छत्रपती शिवरायांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य जे हे मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी सर्व सामर्थ्यानिशी दक्षिणेमध्ये आलेला औरंगजेब आणि दक्षिणेमध्ये आलेला औरंगजेब, या औरंगजेबानं प्रचंड असं सामर्थ्य होतं त्याचं, पण प्रचंड अशा सामर्थ्याला जी टक्कर आहे, ही टक्कर देण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर सुद्धा या मराठी मावळ्यांनी केलेलं होतं आणि त्याला सळो की पळो करून सोडलेलं होतं. मराठ्यांचा हा इतिहास आहे. आणि मग त्यामध्ये मग छत्रपती संभाजीराजे असतील. बघा तुम्ही आता छत्रपती संभाजी राजांची कारकीर्द टीव्हीवर जी मालिका लागलेली होती, ह्या मालिकेमध्ये बघितलं किती संकट आलेली होती. या संकटाला अतिशय धीरोदात्तपणे जो सामना आहे, हा सामना त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. छत्रपती संभाजीराजे, त्याच्यानंतर राजाराम महाराजांनीही अतिशय धीरोदात्तपणे तोंड दिलेलं होतं. आणि राजाराम महाराजांच्या नंतर सुद्धा जी रणरागिणी इतिहासामध्ये म्हटली जाते ती ताराबाई. आणि या ताराबाईंनी सुद्धा या काळामध्ये स्वराज्य असेल, स्वधर्म असेल आणि हे रक्षणासाठी स्वतःच्या प्राणपणाची जी प्राणार्पण करण्याची जी जिद्द आहे, ही जिद्द त्यांच्यामध्ये कायम होती आणि तीच सामान्य माणसांच्या मध्ये सुद्धा त्यांनी रुजवलेली आपल्याला दिसून येते. छत्रपती संभाजी महाराजांनी तर त्यासाठी स्वीकारलेलं हौतात्म्य आपल्याला माहित आहे. संभाजी महाराजांचं बलिदान आपल्याला माहित आहे. त्या संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे तर ते आणखीनच प्रखर बनत गेलेले आपल्याला दिसून येते. राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात त्यांच्याच नेतृत्वाखाली मराठी माणसांनी मोगलांच्या बरोबर लोकयुद्ध केलेलं होतं. मोगलांच्या बरोबर जे स्वातंत्र्याचं युद्ध म्हणतो आपण, हे स्वातंत्र्याचं युद्ध केलेलं आपल्याला दिसतं. मराठ्यांचं हे जे स्वातंत्र्याचं युद्ध आहे, हे मराठ्यांचं स्वातंत्र्याचं युद्ध मराठ्यांच्याच नव्हे तर मित्रांनो, भारताच्या इतिहासातलं एक महत्वाचं असं एक सोनेरी पान असलेलं आपल्याला दिसतं. आणि हे सोनेरी पान आपल्याला अभ्यासायचं. मराठ्यांच्या इतिहासातलं हे जे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध जे आहे, हे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध भारताचा इतिहास जो आहे, या भारताच्या इतिहासातलं हे सोनेरी पान आहे. मराठ्यांचं राज्य जे आहे, हे मराठ्यांचं राज्य काही इतकं लेचेपेचे नव्हतं. पण हे मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी दिल्लीपती औरंगजेब बादशाह जो आहे, हा दिल्लीपती औरंगजेब बादशाह महाराष्ट्रामध्ये सगळ्या शक्तीनिशी उतरलेला आपल्याला दिसतो. जितकी म्हणून सामुग्री आहे, साधन सामुग्री आहे, जितकं म्हणून सैन्य आहे, हे सैन्य घेऊन तो महाराष्ट्रामध्ये आलेला आपल्याला दिसतो. तो 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये वन भटकलेला होता. पण मराठ्यांचं राज्य जे आहे, हे मराठ्यांचं राज्य मित्रांनो त्याला जिंकता आलेलं नव्हतं.
मराठी बादशाह बरोबर ह्यानं चिवटपणे झुंज दिलेली होती. अनेक लढाया झालेल्या होत्या, अनेक लढाया हरलेले होते, अनेक लढाया जिंकलेले पण होते. पण मराठी राज्य घेण्याचं त्याचं स्वप्न जे होतं हे स्वप्न साकार झालेलं नव्हतं. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्येच त्याचं दफन झालं. मराठ्यांची ही जी अप्रतिम असं संघर्ष आपण बघणार, या मराठ्यांच्या अप्रतिम अशा संघर्षाची प्रेरणा कुणाची होती? प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची होती. प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची होती. प्रेरणा संभाजी महाराजांचं हौतात्म्य जे आहे, संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे, ह्या संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा होती मित्रांनो. म्हणजे ह्या ज्या सगळ्या प्रेरणा होत्या ह्या कुणाच्या होत्या? तर ह्या शिवशाहीच्या प्रेरणा मित्रांनो असलेल्या आपल्याला दिसतात. बघा, 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला. मागचा इतिहास मी सांगणार नाही, कारण तुम्ही तो अभ्यासलेला. छत्रपती शिवराय असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, त्यांचा इतिहास जो आहे हे इतिहास आपण पाहिलेला. 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेब बादशाहचा मृत्यू झाला. औरंगजेब बादशाहचा मृत्यू हीच घटना जी आहे, हीच घटना हिंदुस्थानचा इतिहास जो आहे मित्रांनो, तो हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाची घटना असलेली दिसते. कारण ही जी घटना आहे, या घटनेमुळेच हिंदुस्थानच्या इतिहासाला एक जे वेगळं वळण आहे, हे वेगळं वळण मिळालेलं आपल्याला दिसतं. मराठ्यांचा मोगलांच्या बरोबर चाललेला प्रदीर्घ काळाचा संघर्ष, हा प्रदीर्घ काळाचा संघर्ष, प्रदीर्घ काळाचं असलेलं हे जे स्वातंत्र्य युद्ध जे होतं, हे स्वातंत्र्य युद्ध संपलेलं होतं. त्यामध्ये मराठे विजयी झालेले होते. आणि मग मराठ्यांचा आत्मविश्वास जो होता, हा आत्मविश्वास आणखीनच दुणावलेला आपल्याला दिसतो. मराठ्यांचं साम्राज्य जे आहे, हे मराठ्यांचं साम्राज्य निर्माण करण्याची जी उर्मी आहे, हे निर्माण करण्याची उर्मी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. औरंगजेब बादशाहच्या काळामध्ये खिळखिळीत झालेलं मोगली साम्राज्य आणि या मोगली साम्राज्याच्या ऱ्हासाला जी सुरुवात आहे, ही सुरुवात मित्रांनो झालेली आपल्याला दिसून येते. खरं तर या संधीचा फायदा मराठ्यांनी घेतला आणि मग आपल्या मराठी साम्राज्याच्या मराठी साम्राज्य विस्ताराला जी सुरुवात आहे, हे विस्ताराला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मराठी राज्य, ह्या मराठी राज्यामध्ये मग झालं काय? मराठी राज्यांच्या मध्ये पेशव्यांचा उदय झाला आणि मग शिवशाही संपली आणि पेशवेशाही सुरू झालेली आपल्याला दिसून येते. 18वं शतक आणि 18व्या शतकातील हिंदुस्थानचा इतिहास आणि हिंदुस्थानचा इतिहास जो आहे, हा हिंदुस्थानचा इतिहास म्हणजेच मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराचा इतिहास असलेला आपल्याला दिसून येतो. पेशवे काळ, या पेशवे काळामध्ये ही मराठी सत्ता आणि या मराठी सत्तेच्या ध्येय धोरणामध्ये मराठी सत्तेचं जे स्वरूप आहे, ह्या मराठी सत्तेच्या स्वरूपामध्ये थोडा बदल झालेला आपल्याला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलेलं स्वतंत्र असं हिंदवी स्वराज्य, स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याच्या ध्येय धोरणाचा आणि साम्राज्य विस्ताराच्या नादामध्ये पेशव्यांना त्याचा विसर पडला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला किंवा दिलेलं जे ध्येय धोरण होतं, या ध्येय धोरणाचा विसर पडला. साम्राज्य विस्ताराच्या नादामध्ये महाराजांनी प्रखर अशी विरोध केलेली जी वतनदारी पद्धत होती, ही वतनदारी पद्धत पुन्हा स्वीकारली गेली. छत्रपती शाहू म्हणजेच संभाजीपुत्र शाहू, हे संभाजीपुत्र शाहू जवळजवळ 18 वर्ष मोगलांच्या कैदेमध्ये होते. येसुबाई आणि शाहू, छत्रपती शाहूंनी मोगलांच्याकडून चौथाई आणि सरदेशमुखीच्या संध्या मिळवल्या आणि दिल्लीच्या बादशाहीचं वर्चस्व स्वीकारलं.
मराठ्यांची स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राची कल्पना पाठीमागं पडली आणि मराठ्यांच्या राज्यकारभारातील छत्रपतींचं महत्व जे होतं हे छत्रपतींचं महत्व कमी होत गेलं आणि मग सूत्र कुणाकडे आली तर सूत्र पेशव्यांकडे आली. पेशव्यांच्याकडं सगळी सत्ता सूत्र जी होती ही सगळी सत्ता सूत्र गेलेली आपल्याला दिसून येतं. पहिले 4 पेशवे जर बघितले पण अतिशय बलवान होते. केंद्र सत्ता त्यांनी निर्माण केलेली होती आणि मराठी साम्राज्य आणि या मराठी साम्राज्याचा जो विस्तार आहे हा विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो. पहिले बाजीराव पेशवे, या पहिल्या बाजीराव पेशव्यांनी तर मराठी राज्य जे होतं ह्या मराठी राज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलेलं आपल्याला अतिशय सामर्थ्यवान असे पहिले बाजीराव पेशवे असलेले आपल्याला दिसतात. मराठी सत्ता जी होती त्या मराठी सत्तेचं साम्राज्यामध्ये जे रूपांतर आहे हे साम्राज्यामध्ये रूपांतर त्यांनी केलं आणि सर्व हिंदुस्थान जो आहे ह्या सगळ्या हिंदुस्थानामध्ये आपला जो दबदबा आहे हा आपला दबदबा त्यांनी वाढवलेला आपल्याला दिसतो. नानासाहेब पेशव्यांनी सुद्धा त्याच धोरणाचा अवलंब केला. पहिल्या बाजीराव पेशव्यांची तडक, त्यांची दूरदृष्टी त्यांच्याकडे नव्हती पण परिणामी मराठा मंडळामध्ये पुन्हा एकी राहिली नाही. आपापसामध्ये संघर्ष सुरू झाले. 1761चं पानिपतचं युद्ध झालेलं आपल्याला दिसतो आणि मराठी सत्ता आणि या मराठी सत्तेचं अपरिमित असं जे नुकसान आहे हे नुकसान झालेलं आपल्याला दिसतं. माधवराव पेशव्यांनी मराठ्यांची सत्ता काही काळ सावरून धरण्याचा प्रयत्न पण केला पण रघुनाथराव दादाचा घरवेदीपणा, स्वार्थ, सत्ता लोलुपता आणि माधवराव पेशव्यांचा अकाली असा मृत्यू यामुळं त्यामध्ये फारसं त्यांना यश आलं नाही. पण पेशवे माधवरावांच्या मृत्यूनंतर मात्र मराठ्यांची केंद्र सत्ता जी होती ही केंद्र सत्ता दुबळी झाली. मित्रांनो, मराठ्यांची सत्ता आणि या मराठ्यांच्या सत्तेच्या ऱ्हासाला जी सुरुवात आहे ही सुरुवात झाली. प्रमुख राज्यकर्ते आणि मराठे सरदार यांनी संकुचित धोरणाचा दृष्टिकोनाचा स्वीकार केला आणि राष्ट्रहितापेक्षा स्वहिताकडे लक्ष दिलं. ज्यावेळी राष्ट्रहितापेक्षा स्वहिताकडे लक्ष दिलं जातं त्यावेळी नुकसान हे आपोआपच होत असतं आणि हे राज्याचं नुकसान झालेलं होतं. प्रत्येकानं स्वतः सुभा मांडायला सुरुवात केली. अंतर्गत संघर्ष सुरू झाले, अंतर्गत यादवी सुरू झाली आणि ग्रहकलह सुरू झाला. ग्रहकलहानं सत्ता पोखरली गेली. 18व्या शतकाच्या शेवटी मराठ्यांच्या मधली एक जी करती पिढी म्हणतो आपण ही करती पिढी संपलेली आपल्याला दिसून येते आणि त्यानंतर अकार्यक्षम असा दुसरा बाजीराव पेशवा आला. मराठा सरदार अकार्यक्षम होत गेले. ढासळत चाललेला हा जो डोलार आहे हा डोलारा सावरून धरण्याची जी कुवत आहे ही कुवत कोणाच्या अंगात नव्हती आणि याचाच फायदा मित्रांनो इंग्रजांनी घेतलेला आपल्याला दिसून येतो. उत्तर पेशवाई म्हणजे 19व्या शतकाच्या प्रारंभी मराठी सत्ता जे ह्या मराठी सत्तेचा जो शेवट आहे हा शेवट झाला आणि मग आपल्याला यामध्ये या मराठी सत्तेचा विस्तार असेल, ऱ्हास असेल, त्यांचा राजकीय इतिहास असेल आणि मग छत्रपती शाहू ताराबाईचे युद्ध होतं. हे युद्ध पहिल्या बाजीरावांचं कार्य, नानासाहेबांचं कार्य, माधवराव पेशव्यांचं कार्य आणि नंतर मग 1761चं पानिपतचं युद्ध जे हे पानिपतचं युद्ध हे कशा पद्धतीनं झालं याचा आढावा जो आहे हा आढावा मित्रांनो यामध्ये घ्यायचा आहे. याच्यानंतर आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये याच्या पुढची जी माहिती आहे ही माहिती आपण घेणार आहे. नमस्कार.